बीडमधल्या दुष्काळी भागात घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। केंद्रीय पथकाने दुष्काळी भागाची पाहणी केली, मात्र शेतकऱ्यांना काय मिळालं असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। केंद्रीय पथक येऊन गेलं, 1-2 महिना झाला, काय तुमच्या हातामध्ये काय पडलं? केंद्रीय पथक येऊन गेलं, हातात काय आली का मदत? मग पथकाने केलं काय? त्या लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं? ही पथकं आमच्या सगळे सुद्धा, अरे गाजर सुद्धा, मी म्हणतो गाजर सुद्धा वाटण्याची ऐपत असावी लागते, कुवत असावी लागते। यांची गाजर नुसती दाखवत आहे, वाटण्याची सुद्धा हिंमत नाही। गाजर तरी वाटा। तुम्ही हप्ते कितीचे भरले? 10,000। आणि काही जणांना कितीचे मिळाले? 2 रुपये, 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये। ही जनची बात आहे, लोकांची बात नाही। आणि त्या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा असा आता आरोप होतोय की त्याच्यात सुद्धा हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे, हजारो कोटीचा घोटाळा। पण पीक विमा योजनेमध्ये सुद्धा ते साईनाथ म्हणून आहेत, या विषयाचे तज्ञ, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं माहितीये ना, दुष्काळ आवडे सर्वांना। आणि त्यांनी सांगितलंय की राफेलच्या बरोबरीचा मोठा घोटाळा पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे। प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसाल तुम्ही, फसाल योजना आहे, ती फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही। तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय। युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिली माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला, घाबरू नका। दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर। होय, शिवसेना खंबीर तुमच्या मागे उभी आहे। पण पुढचा जो काही दुष्काळ, तुमच्या आयुष्यातला हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळ सुद्धा तुम्हाला संपवावा लागेल। एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा दुष्काळ तुम्ही हटवायचा आहे।